अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेनंतर आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे। भाजपच्या आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। ते सहभागी झालेले शनी शिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थानमधील गैर हिंदू समाजाविरोधात काढलेला मोर्चा गाजलाय। या मोर्चानंतरच आमदार जगताप अधिक चर्चेत आले। त्यातच बुधवारी रात्री त्यांच्या खासगी स्वीय सहाय्यक यांच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीनं टेक्स्ट मेसेज केला। यामध्ये संग्राम को 2 दिन के अंदर खत्म करूंगा असा थेट जीवे मारण्याचा इशारा देण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे। संग्राम जगताप हे अधिवेशनाच्या निमित्तानं मुंबईमध्ये आहेत, मात्र त्यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर अहिल्यानगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांनी घेतलेल्या हिंदुत्वासंदर्भातील भूमिकेमुळे त्यांना ही धमकी आली की अन्य काही कारणामुळे याचा तपास सुरू आहे। दरम्यान मेसेज करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याकडून सायबर पोलिसांची मदत घेतली जात असून या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक फौजदार अमिना शेख करत आहेत।